मुलांना रोज रोज भाजीपोळी खाऊन टिफिनला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकता। खूप पटकन होते आणि खूप टेस्टी पण लागते। याच्यासाठी आपल्याला हाफ कप अगदी फाईन चॉप केलेलं गाजर घ्यायचं आहे, 1 कप पनीर घ्यायचं आहे, त्यानंतर हाफ कप कांदा म्हणजे 1 ते 2 कांदे तुम्ही बारीक चिरून घ्यायचे आहेत, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, आलं लसूण पेस्ट, 1/4 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 ढबू मिरची बारीक चिरून आणि चवीपुरतं मीठ। आधी आपल्याला पॅनमध्ये थोडंसं बटर घ्यायचं आहे किंवा तूपही घेऊ शकता तुम्ही। हे छान गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे। हे अगदी थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला गाजर घालायचं आहे, अगदी बारीक चिरायचं आहे। माझ्या मुलाला भाज्या अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी अगदी फाईन चॉप करून घालते, त्यामुळे त्यांना कळतही नाही की याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत। तर बघा, हे थोडंसं सॉटे झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आणि गरम मसाला पावडर घालायचे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये, मसाले जळू नयेत म्हणून। याच्यामध्ये तुम्ही 1/4 टीस्पून चिली फ्लेक्स आणि 1/4 टीस्पून ऑरिगॅनो सुद्धा, हाफ टीस्पून ऑरिगॅनो हे पण तुम्ही घालू शकता। त्यानंतर पनीर मी छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट केलेले आहेत। पनीर जास्त वेळ परतायचं नाही आहे, जास्त वेळ परतलं की तो चिवी होतो। त्यानंतर त्याच्यामध्ये आपली भोपळी मिरची फाईन चॉप केलेली आणि कोथिंबीर हे घालून थोडंसं परतायचं आपल्याला आणि गॅस बंद करायचं आहे। तर बघा, हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। सॉरी, याच्यामध्ये मिरची पावडर घालायची राहिली होती, थोडीशी मी मिरची पावडर घातलेली आहे। 1/4 टीस्पून एवढी मिरची पावडर घालायची। जर हिरवी मिरची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती पण घालू शकता। आपली कणिक जी मळलेली असते त्याची छोटी छोटी आपल्याला फुलके बनवून घ्यायचे आहेत। बघा, छोटासा गोळा घेऊन असे छोटे छोटे त्याचे फुलके बनवून घ्यायचे आहेत आणि ह्याला हलकं हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही। तूप लावलेलं आहे मी पॅनवरती आधी आणि ह्याच्यावर हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कारण आपण पुन्हा नंतर ह्याला स्टफिंग केल्यावर पण पुन्हा ह्याला आपण थोडंसं भाजून घेतो, त्यामुळे आपल्याला अगदी हलकं हलकं भाजून घ्यायचे आहे ती पोळी। बघा, अशा पद्धतीनं उलटून पालटून हलकं हलकं भाजून घ्या। घडीची पोळी नाही केलेली मी, फुलली नाही पाहिजे म्हणून मी घडी नाही घातलेली। आता बघा, हे झालेले आहे। आता याच्यावरती थोडंसं टोमॅटो केचप आणि मायोनीज हे थोडंसं टाकायचं आहे आणि स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही ग्रीन चटणी पण लावू शकता त्याच्यावर। हे स्प्रेड करून घेतलेलं आहे। त्यानंतर जे स्टफिंग आपण बनवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे। याच्यावरती तुम्ही चीज पण ग्रेट करून घालू शकता। तर हे आपले टाकोस असे तयार करून घ्यायचे। आपले देशी पद्धतीचे हे टाकोस आहेत। याला आता पॅनवरती ग्रिल करून घ्यायचं आपल्याला। थोडं बटर किंवा तूप, मी तूप लावलेलं आहे आणि ह्याच्यावर थोडं थोडं प्रेस करून असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आपल्याला एक साईड छान अशी झाली की पलटून घ्यायचं आहे त्याला। ह्याला तुम्ही ग्रीन चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता। ह्याला पीसेस करून पण मुलांना टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता। असं स्टफिंग जर तुम्ही बनवून ठेवलं तर 2च मिनिटात हे तयार होणार आहे तुमची रेसिपी। बघा, मस्त असे आपले टाकोस तयार झालेले आहेत। हे मी गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत, तर तुम्हाला मैद्याचे बनवायचे असेल तुम्ही मैद्याच्या पिठाचे पण बनवू शकता। टेस्टला खूप छान लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.